संपूर्णपणे मूकसंमती हे धनंजय मुंडे देत राहिले। त्यांचं पालकमंत्रीपद ते सांभाळत राहिले, त्यांचं कृषी मंत्रीपद ते सांभाळत राहिले आणि याच्यामुळे पैसा आला, पैशातून मस्ती अंगात आली आणि मस्ती अंगात येऊन फक्त पैसाच दिसायला लागला आणि आपले आरोप आहेत। हे पहा, आम्ही पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड, याचा कर्ता करविता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून। कारण हे विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहे। हे वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आणि आता चार्जशीटमध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे। याच्यामधला अॅट्रॉसिटी 101, त्याच्यानंतर खंडणी आणि मोका हे 3 गुन्हे आहेत। मोका तर एकत्रितरित्या लावलेला आहे, परंतु हे 3ही गुन्हे कलम 34 प्रमाणे आता याचं दायित्व जे आहे सगळ्यांचं सारखं झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात मुख्य सूत्रधार म्हणून याच्यामध्ये नंबर 1ला हे वाल्मिक कराड हा आरोपी सापडलेला आहे। वाल्मिक कराड हा सोपा साधा आरोपी नाही। हा वाल्मिक कराड यांनी परळीमध्ये गुंडागर्दी केली, परळीमध्ये राखेमध्ये गुंडागर्दी, वाळूमध्ये ह्यांचे लोक, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत म्हणजे परळीमध्ये मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणून काही गोष्टी शिल्लकच ठेवल्या नाही यांनी। फक्त शाई लावायची ना घरी पाठवायची माणसं, इथपर्यंत परळीची हवा या लोकांनी टाईट करून टाकली। आता माझं म्हणणं असं आहे की आपल्याला, मी तुम्हाला एबीपी माझाला विनंती करतो की तुम्ही जाऊन त्या गावांमध्ये जा, परळीमध्ये जा, मतदान कसं झालंय काय झालंय बघा आणि आपोआप सगळं होत असल्यामुळं संपूर्णपणे मूकसंमती हे धनंजय मुंडे देत राहिले। त्यांचं पालकमंत्रीपद ते सांभाळत राहिले, त्यांचं कृषी मंत्रीपद ते सांभाळत राहिले आणि याच्यामुळे पैसा आला, पैशातून मस्ती अंगात आली आणि मस्ती अंगात येऊन फक्त पैसाच दिसायला लागला आणि पैसा सोडून दुसरं काहीही नाही। या जगामध्ये फक्त पैसा हेच सर्वश्रेष्ठ आहे असं वाल्मिक कराड यांनी मानलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो या घटना होत गेल्या। अगदी इतक्या निष्ठुरपणे, निर्दयीपणे, ज्या लेकराचा काही संबंध नाही, त्यांचा कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा त्या पोरांनी कोणाच्या पाय दिला नाही, त्याला तुम्ही इतक्या निष्ठुरपणे मारलं की भारत देशामधल्या सगळ्यात क्रूएल घटना जेवढ्या असतील त्या सगळ्याला पाठीमागे सारलं आणि संतोष देशमुखची अतिशय क्रूएल पद्धतीने या ठिकाणी हत्या केली। आणि जो मास्टर माइंड आहे तर खरोखर या गोष्टीचा मास्टर माइंड हा